तर चला मित्रांनो, काल आपण चिमणीचा पॉईंट सांगितला. तर आज आपण 3 मॉडेल सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे 3 मॉडेल. तर 3 मॉडेल आपण तर जो पॉईंट आहे 3 मॉडेलचा, तर तो त्याला जे सॉकेट लागणार आहे 3 मॉडेलचा ते हे असणार आहे. बघू शकता तुम्ही, एक 16 एम्पियर सॉकेट, एक 16 एम्पियर स्विच. हे आपण फ्रीजच्या पॉईंट साठी वापरण्यात येतं. तर बघू शकता तुम्हाला मी फ्रीजचा पॉईंटचं हे दाखवतो. हे बघा, हा जो आहे फ्रीजचा पॉइंट बघू शकता. ही फ्रीजची लॉबी आहे. ह्या लॉबी मध्ये फ्रीज बसणार आहे किचनच्या जवळ. तर ह्याला आपण सेम वायरिंग आहे, सेम, काही फरक नाही. एक स्विच, एक सॉकेट दिलेलं आहे आपण त्याला. बघू शकता तुम्ही, 16 एम्पियरचं स्विच, सॉकेट. आणि आपण इथं 2.5ची वायर वापरलेली आहे. तर बघू शकता 2.5चा फेज, 2.5चा न्यूट्रल आणि 1.5ची अर्थिंग वापरलेली आहे. आणि पूर्ण पॉलिकॅपची वायर आहे. तर बघू शकता आपण हेच आपण वॉशिंग मशीन साठी पण वापरणार आहे मित्रांनो. तर बघू शकता आजचा व्हिडिओ एवढाच. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून माहिती देण्याचा प्रयत्न करू. तर टेक केअर मित्रांनो. आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.